नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनो, पुढील 7 दिवसात आनंदाचे ढोल वाजणार आहे. तुमची 5 मोठी स्वप्ने पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, आता तुमच्या काळजाला थंडावा मिळणार आहे. कारण गेल्या 6 महिन्यात तुम्ही जितके दुःख सहन केले, जितक्या वेदना सहन केल्या, आता त्याचा हिशेब होणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ दुसरेच कोणी घेऊन जात होते. आयुष्य कुठेतरी अडकून पडल्यासारखे झाले होते. कासवाच्या गतीने तुमचे जीवन पुढे सरकत होते. कर्ज दिवसेंदिवस वाढत होते. मित्रांनो, कोणीच तुम्हाला समजू शकत नव्हते. ना घरचे, ना जीवनसाथी आणि ना मित्रमंडळी. तुमच्या छातीत किती वेदना दडलेल्या होत्या याचा कोणालाही अंदाज येत नव्हता. तुमच्या आयुष्यात किती चढउतार चालू आहे हे कोणी ओळखू शकत नव्हते. पण मित्रांनो, तुमची रास आहे कुंभ रास, जी कधीही हार मानत नाही. आणि आता त्याचेच फळ तुम्हाला या 7 दिवसात मिळणार आहे. गुरु आणि शुक्र दोघेही एकत्र येणार आहेत. आणि कुठे येणार? कर्क राशीत. आणि कोणत्या भावात? मित्रांनो, तुमच्या 6व्या भावात गुरु आणि शुक्र युती करणार आहेत, जी तुमच्या बंद नशिबाची कुलपे उघडणार आहे. मित्रांनो, जे नशीब गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून तुम्हाला रडवत होते, जिथे तुमच्या मेहनतीचे फळ दुसरेच कोणी घेऊन जात होते, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केले, ज्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या, त्यानेही तुमचा फायदा घेतला, तुमच्या अपेक्षा मोडल्या. पण मित्रांनो, आता शत्रूंचाही अंत होणार आहे. ज्याने तुम्हाला नाकारले, ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे परत येईल. जे कर्ज अनेक वर्षांपासून तुमचा पाठलाग करत होते, त्या कर्जातूनही या 7 दिवसांत तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळणार आहे. एखादा नवीन मार्ग, आशेचा किरण तुम्हाला दिसेल. तुमच्या मनात जी चिंता, ताणतणाव होते, त्यातून आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. तुमची रास आहे कुंभ रास. तुमचे स्वामी आहेत शनिदेव. शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत. ते प्रत्येक क्षणी तुमची परीक्षा घेत असतात. तुम्ही शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा अनुभवत आहात. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मंद गतीने चालत आहे. एखादे छोटेसे काम करून घ्यायचे असले तरी तुम्हाला 10 फेऱ्या माराव्या लागतात. खूप वेळ द्यावा लागतो, तेव्हाच ते काम पूर्ण होते. लग्नासाठी तुम्ही भटकत आहात. नातेसंबंध आणि सर्व गोष्टी थंडावल्या आहेत. मित्रांनो, सध्या तुमचे आयुष्य असेच चालले आहे. कोणी थोडेसे काही बोलले तरी ती गोष्ट मनाला लागते. अनेक महिने त्या गोष्टी मनात फिरत राहतात. पण या 7 दिवसात असे नेमके काय मोठे घडणार आहे, ज्यामुळे मी तुमच्यासाठी अशा गोष्टी सांगत आहे? असे कोणते ग्रहपरिवर्तन होणार आहे जे तुमचे सर्व दुःख विसरायला लावेल? तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये माझ्यासोबत पुढे जाऊया. कुंभ राशीच्या लोकांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. संपूर्ण आठवड्याचे राशीभविष्य आहे, त्यामुळे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या राशीच्या स्वामींचा जयघोष नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. काही सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. कारण जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर घरात आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते. म्हणून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या काळात तुमचे न्यायदेवता आणि राशीस्वामी शनिदेव यांनी तुम्हाला अनेक संधी दिल्या होत्या. ध्येय गाठण्यासाठी, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक संधी आणि अनेक अवसर तुमच्याकडे आले. पण तुमच्या काही चुका झाल्या आणि त्या सर्व संधी तुमच्या हातून निसटून गेल्या. आता त्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. काय करू नये याची संपूर्ण माहिती मी देणार आहे. मित्रांनो, साधारण 6 महिन्यांपूर्वी जेव्हा नवीन वर्ष सुरू झाले, तेव्हा तुम्ही एक संकल्प केला होता की आता मी फक्त स्वतःवर लक्ष देईन. आता मी कोणाचाही जास्त विचार करणार नाही. विनाकारण कोणावर प्रेम करणार नाही. कोणाशीही भावनिकरित्या जोडला जाणार नाही. माझ्या भावना वाया घालवणार नाही. जो मला महत्त्व देईल त्यालाच माझ्या आयुष्यात स्थान देईन. पण झाले काय? तुम्ही पुन्हा त्याच लोकांची मदत केली. त्याच लोकांवर प्रेम केले ज्यांनी प्रत्येक पावलावर तुम्हा वापर केला.
मित्रांनो, तुम्ही खूप भावनिक स्वभावाचे आहात. तुम्ही खूप लवकर भावनिकरित्या जोडले जाता. कोणी काही बोलले की ते थेट मनाला लागते. तुम्ही एकांतात रडतही बसता. कारण तुमची रास आहे, कुंभ रास. पण मित्रांनो, तुमचे स्वामी शनिदेव प्रत्येक पावलावर तुम्हाला ठेच देतात. का देतात? कारण तुम्ही अधिक मजबूत व्हावे. पण तुम्ही मजबूत होत नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका करत राहता. मात्र या 7 दिवसांत तुम्हाला त्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. याची विशेष काळजी घ्या. कोणती सावधगिरी बाळगायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आपण व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. कारण हे 7 दिवस तुमच्या पुढील 7 वर्षांची भरपाई करू शकतात. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा. मित्रांनो, तुमचे राशीस्वामी शनिदेव सध्या तुमच्या धनभावात विराजमान आहेत. 7.5 सुरू झाल्यापासून तुमच्या आयुष्यात अचानक चढउतार जाणवू लागले. जे काही तुमच्या हातात होते तेही हळूहळू हातातून निसटत गेले. जशी वाळू हातातून निसटते तसे सर्व काही निसटत गेले. आप्तस्वकीय दूर झाले. व्यवसाय आणि कामधंदेही हळूहळू मंदावू लागले. पण काही संधीही आल्या. पहा मित्रांनो, शनीची 7.5 म्हणजे प्रत्येकाला राजापासून रंक बनवतेच असे नाही. प्रत्येकाला जमिनीवर आणतेच असेही नाही. असे अजिबात नाही. शनीच्या 7.5च्या काळात जो व्यक्ती आपल्या शनीच्या स्वभावानुसार आपल्या कुंडलीनुसार वागतो त्याला शनी मालामाल देखील बनवतात. कुंभ राशीतील एस नावाचे अनेक लोक असे आहेत जे शनीच्या 7.5च्या काळातच रंकातून राजा बनले आहेत. मग तुमच्यापैकी अनेकांच्या बाबतीत असे का झाले नाही, या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. शनी शिस्त मागतात. शनी अनुशासन मागतात, जे तुम्ही मित्रांनो कधी कधी पाळत नाही. शनी म्हणतात, स्वतःचा आदर करा, स्वतःला ओळखा. पण तुम्ही स्वतःला ओळखत नाही. शनी सांगतात की कधीही कोणासमोर हात जोडून विनवण्या करू नका. कधीही कोणाकडे भीक मागू नका. पण तुम्ही काय करतात? एखाद्यावर प्रेम करता तर त्याच्यासमोर विनवण्या करता की तूही माझ्यावर प्रेम कर, तूही माझ्याशी मैत्री कर. अनेकदा तुम्ही अशी गयाव्या करता. म्हणून गयाव्या करायच्या नाहीत. जो कुंभ राशीचा व्यक्ती लोकांसमोर विनवण्या करतो, प्रेमाची भीक मागतो, दयेची भीक मागतो, त्याच्यावर शनी कधीही कृपा करत नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यात शनी नेहमी त्याला कष्ट आणि परीक्षा देत राहतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुमची रास कुंभ असेल आणि तुमचे स्वामी शनिदेव असतील तर तुम्ही कधीही कोणासमोर गयाव्या करू नका. तुमचा स्वाभिमान जपून ठेवा. झुकू नका. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही ही गोष्ट समजून घेतली तर राशीस्वामी शनी तुम्हाला कष्ट देणार नाही. स्वतःचे अस्तित्व कधीही कमी होऊ देऊ नका. फक्त इतके लक्षात ठेवा, जो प्रेम करतो त्याला करू द्या, जो करत नाही तेही ठीक आहे. कोणी बोलत नाही तरी हरकत नाही. आपण ही गोष्ट लक्षात ठेवू. जो माझी मदत करतो ती चांगली गोष्ट आहे. जो मदत करत नाही तेही ठीक आहे. काही अडचण नाही. पण कधीही त्याच्यासमोर गयाव्या करू नका. समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेला. एक उदाहरण देतो. तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि तिथे एखादी वस्तू 1000 रुपयाची होती. तुम्ही घासाघीस करून म्हणालात की मला ती मध्ये द्या, पण दुकानदार म्हणाला की मी ती 1000 रुपये मध्येच देईन. तर त्यासाठी तुम्ही त्याच्यासमोर गयाव्या करू नका. भाऊ द्या ना, भाऊ द्या ना असे करू नका. हे लक्षात ठेवा. कारण या गयावेमुळे शनी कमकुवत होतात. आता पुढची गोष्ट लक्षात घ्या. मंगळ तुमच्या स्वभावाच्या भावात म्हणजेच 3ऱ्या भावात, पराक्रमाच्या भावात बसले आहे. त्यामुळे या आठवड्यात तुमचा पराक्रम खूप चांगला राहील. तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या मनाच्या शक्तीने आयुष्यात मोठे खेळ जिंकू शकता. याशिवाय गुरु आणि शुक्र हे तुमच्या 6व्या भावात बसले आहेत. 6वा भाव म्हणजे रोग, कर्ज आणि गुप्त शत्रूंचा भाव. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुम्ही गुप्त शत्रूंमुळे खूप त्रस्त आहात. इतके की
तुमच्या जवळच्या लोकांनीही तुमचा हक्क हिरावून घेतला आहे. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तोच तुमच्या विरोधात जातो. जो मित्र आयुष्यभर साथ देईल असे वाटते तोही तुम्हाला फसवून जातो. स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी विश्वासघात करतो. कारण तुमची रास कुंभ आहे. अशा वेळी गुरुशुक्राची युती या 7 दिवसांत तुम्हाला गुप्त शत्रूंपासून संरक्षण देईल. तुमच्या जवळच्या लोकांचा खरा चेहरा तुम्हाला दिसू लागेल. लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे आता उतरतील. मित्रांनो, जर मी कर्जाबद्दल बोललो तर कुंभ राशीच्या लोकांवर एकदा कर्ज आले की ते सहजासहजी दूर होत नाही. कारण शनी तुमचे राशीस्वामी आहेत. तुम्ही शक्यतो कर्ज घेऊच नये. अशी वेळ आली की आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही तेव्हाच कर्ज घ्या. आणि तेव्हाही ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. पण शक्यतो कर्ज घेऊच नका. कुंभ राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की दिखाव्यासाठी कर्ज घेऊ नये. काही लोक महागडी गाडी कर्जावर घेतात. जर तुमची आर्थिक परिस्थिती परवानगी देत नसेल तर कर्ज घेऊ नका. केवळ दिखाव्यासाठी कर्ज घेऊ नका. याशिवाय जितके तुम्ही विनाकारण कर्ज घ्याल तितकी शनी तुमची परीक्षा घेतील. त्यामुळे कर्ज घेऊ नका. ज्यांचे राशीस्वामी शनी असतात त्यांनी नेहमी हात देण्यासाठी पुढे ठेवावा. म्हणजेच सतत दानधर्म करत राहावे. हात पसरून मागण्यासाठी पुढे करू नये. हे विशेषतः कुंभ राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावे. ज्यांचे स्वामी शनी असतात त्यांनी नेहमी देण्याची वृत्ती ठेवावी, मागण्याची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी दानधर्माबद्दलच बोलत आहे. याशिवाय मित्रांनो, सूर्य तुमच्या 4थ्या भावात आहेत. त्यामुळे सुखसुविधांमध्ये वाढ होत आहे. पण तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करायला शिका. सूर्य जेव्हा सुख, शांती, घरपरिवार आणि आईच्या भावात असतात तेव्हा घरात शांती राखणे महत्त्वाचे असते. घरात ज्या सुविधा आहेत त्यात समाधान मानावे. जर घर लहान असेल तर असा विचार करा की माझ्यासाठी हे घर चांगले आहे. जे आहे ते पुरेसे आहे. माझे आयुष्य चांगले चालले आहे. आपल्या इच्छा आणि भूक थोडी मर्यादित ठेवावी. ही गोष्ट लक्षात ठेवा. देवाच्या कृपेने जे मिळाले आहे ते चांगले मिळाले आहे असा विचार करा. केतू आणि राहू बराच काळ येथे असल्यामुळे आयुष्य असे चालले आहे की कधी जीवनसाथीसोबत सर्व काही चांगले असते. पण जेव्हा जीवनसाथीसोबत सर्व काही चांगले असते तेव्हा तुम्ही स्वतःलाच विसरता. स्वतःच्या शरीरात समस्या निर्माण होतात. तुम्ही निरुत्साही होता, नैराश्यात जाता. पण जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारता, स्वतः मजबूत होता, तेव्हा जीवनसाथीसोबत समस्या निर्माण होऊ लागतात. दुराव्याच्या परिस्थिती निर्माण होतात. मला कोणी समजून घेत नाही असे वाटू लागते. राहू आणि केतू तुमच्यासाठी असेच परिणाम कधी कधी निर्माण करतील. त्यामुळे आयुष्य शांतपणे जगण्याचा प्रयत्न करा. आनंद कुठे मिळणार आहे? मी कर्जाबद्दल बोलत होतो. पहा, तुम्हाला हे कर्ज आता ना कसे तरी फेडायचेच आहे. हे लक्षात ठेवा. कसे फेडले जाईल? उत्पन्न चांगले असेल तरच फेडता येईल. पण लक्षात ठेवा, उत्पन्नाच्या भावात शनी बसले आहेत. त्यामुळे नित्यकर्म चांगले करत राहिलात तर ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगावे लागेल. एकूणच जेव्हा तुम्ही मनाशी ठरवाल की मला कर्जातून बाहेर पडायचे आहे तेव्हा त्यासाठी मार्ग आणि योग आपोआप निर्माण होतील. आणि हा काळ खूप चांगला आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठीही हा उत्तम काळ आहे. जर मी आरोग्याबद्दल बोललो तर मित्रांनो, गेल्या काही काळापासून तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल. मायग्रेनच्या समस्या तुम्हाला होत होत्या. ॲसिडिटीच्या समस्या कुंभ राशीच्या लोकांना खूप जास्त प्रमाणात जाणवत होत्या आणि तुम्ही खूप तणावही घेत होतात. पण आता हा जो काळ आहे, गुरुशुक्राची ही युती तुमचा तणाव कमी करणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. पहा, काही क्षणात किंवा फक्त 7 दिवसांत सर्व समस्या संपत नाहीत. तुम्हालाही माहीत आहे की एखादा चमत्कार एका क्षणात घडणार नाही.
पण जर आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील तर हे 7 दिवस सुरुवात करण्यासाठी खूप चांगले आहे. गुरु आणि शुक्र येथे एकत्र आलेलेच आहेत जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. काहीतरी चांगले करण्यासाठी आणि कर्जातून बाहेर पडण्यासाठी हे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. म्हणून हे लक्षात ठेवा की आता पाऊल तुम्हालाच पुढे टाकावे लागेल. याशिवाय हेही लक्षात घ्या की बुध तुमच्या पंचभावात आहे, म्हणजेच संततीच्या भावात आणि प्रेमसंबंधांच्या भावात आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे काही बदल अशा प्रकारे घडतील की जर तुमचा जीवनसाथी तुम्हाला योग्य महत्त्व देत नसेल तर आता तो तुम्हाला महत्त्व देऊ लागेल. जर एखादे नाते कुठेतरी अडकून पडले असेल तर ते आता योग्य मार्गावर येईल. किंवा मित्रांनो, ते नाते पूर्णपणे संपेल किंवा सर्व काही उत्तम होईल. कोणता ना कोणता सकारात्मक परिणाम नक्की मिळेल. जर तुम्ही गेल्या काही काळापासून एखाद्या विषारी नातेसंबंधात टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असाल तर आता तुम्ही त्या विषारी नातेसंबंधातूनही बाहेर पडणार आहात. जर तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव अवश्य लिहा. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही सावधगिरी आवश्यक आहे. ती सावधगिरी कोणती? शनी लग्नात नाहीत, माफ करा, शनी धनाच्या भावात आहे. राशीस्वामी धनाच्या भावात असल्यामुळे पैशांची कदर करायला शिका. पैसे विनाकारण उधळू नका. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. याशिवाय तुमची कामे वेळेवर पूर्ण करा. शिस्तबद्ध जीवनशैली ठेवा. फक्त एवढे लक्षात ठेवा, वाईट संगतीतील लोकांपासून थोडे दूर राहिलात तर ते तुमच्यासाठी खूप चांगले ठरेल. कुंभ राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, शनिदेव कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. ते परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेनंतर योग्य वेळी योग्य फळही देतात. जर तुम्ही आतापर्यंत संघर्ष केला असेल, अश्रू ढाळले असतील, अपमान सहन केला असेल, विश्वासघात अनुभवला असेल तर आता स्वतःला कमकुवत समजू नका. कारण कदाचित हेच दिवस तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले होते. पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात करू शकतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, शिस्त पाळा, मेहनत करत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत तुमचा स्वाभिमान सोडू नका. लक्षात ठेवा, जे नशीब इतके दिवस झोपले होते ते आता जागे होण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. मनात श्रद्धा ठेवा, ओठांवर जय शनिदेव ठेवा आणि धैर्याने पुढे चालत राहा. कारण कुंभ राशीच्या आयुष्यात आता संघर्षापेक्षा यशाची, अश्रूंपेक्षा आनंदाची आणि अंधारापेक्षा उज्ज्वल भविष्याची नवी पहाट उगवण्याची वेळ जवळ आली आहे. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.